नमस्कार दोस्त हो. गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. घेऊन येतोय विलक्षण वास्तू मालिकेतील एक नवीन वास्तू, ह्यूस्टन टेक्सास येथील ॲस्ट्रो डोम. मंडळी, अमेरिकेतील टेक्सास प्रांत केवढा येतो? अहो, अलास्का सोडला तर भौगोलिकरित्या सगळ्यात मोठा अमेरिकेतला प्रांत. आणि या प्रांताचं वैशिष्ट्य काय? अहो, इथले लोक तामसी, खुनशी, इगो असणारे आणि केव्हाही एकमेकांशी भांडायला आणि मुडदे पाडायला तयार. कारण इथे मैलोनमैल वैराण जमीन आहे आणि या जमिनीवर उपजीविका करण्याचा एकच भाग होता, तो म्हणजे गाई गुरे पाळणे. त्यांचं दूध, त्यांचं चीज, त्यांचं मांस हे सगळं विकून गुजराण करण्यासाठी गाई गुरांचे तांडेच्या तांडे तिथे वेगवेगळे लोक कळप करून पाळायचे. आणि या गाई गुरांवर लक्ष ठेवायला कोण असायचे? काऊबॉईज. आणि हे काऊबॉईज म्हणजे कसे? तर घोड्यावर मान ठोकून या गाई गुरांच्या कळपांना ताब्यात ठेवणारे. आता यांचं अख्खं आयुष्यच जर घोड्यावर जात असेल तर तुम्हाला कल्पना येईल की घोड्यावरचे खेळ करण्यात ते वसतात. उभं राहून घोड्यावरती प्रवास करणं, उलट उभं राहून करणं, चालत्या घोड्यावरून धावणाऱ्या वासराच्या किंवा गायीच्या मानेत दोरखंड टाकणं, हे सगळं ते काम लीलया करायचे. आणि हो, त्याचे खेळही करायचे. आणि हे खेळ दाखवण्यासाठी वर्षातून ते एकदा टेक्सास लाईव्ह शो अँड रोडिओ असा शो करायचे. आणि हा असा शो 1966 पासून ते 2002 पर्यंत अतिशय लोकप्रिय होता. आणि तो ज्या स्टेडियम मध्ये सादर करायचे त्या स्टेडियमचं नाव होतं ॲस्ट्रो डोम. ह्यूस्टन टेक्सास मधील हे ॲस्ट्रो डोम वेगवेगळ्या कारणांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आता तुम्हाला सांगितलं की टेक्सास प्रांत हा जरा वेगळाच आहे. आणि त्यातही मजा अशी की एकेकाळी अमेरिकेत कुठेही गुन्हा करा आणि तुम्ही टेक्सास प्रांतात गेलात की तिथे तुम्हाला अभय मिळायचं. म्हणून एखादा गुन्हेगार जर अमेरिकेतनं गायब झाला तर पोलीस त्याच्यावर गॉन टू टेक्सास असा शेरा मारून ती फाईल बंद करायचे. अर्थातच टेक्सासमध्ये चोर, गुन्हेगार यांचं वर्चस्व. तरीही घोड्यांचे खेळ आणि इतर याच्यासाठी तो प्रसिद्ध होता. त्यातच लिंडन बी जॉन्सन हे अमेरिकेचे एकेकाळचे राष्ट्राध्यक्ष तिथूनच निवडून आले होते आणि त्यांनी ह्यूस्टनला नासाचा एअरबेस बनवला. आणि तिथे मोठी धावपट्टी, मोठमोठे यान, टेस्टिंग फॅसिलिटी हे सगळं तिथे आणलं. अर्थातच त्याबरोबर अंतराळवीर म्हणजे ॲस्ट्रॉनॉट्सही आले. आणि हे ॲस्ट्रॉनॉट्स ह्यूस्टन शहरात आल्यामुळे रॉय हॉफिन्स हा तिथला एक धडाडीचा युवक, त्यांनी या ॲस्ट्रोडोमची निर्मिती केली. आता ही ॲस्ट्रोडोमची निर्मिती कशी आणि का झाली हे जाणून घ्यायला मजा वाटेल. हाच रॉय हॉफिन्स एकदा 1952 मध्ये एका उघड्या स्टेडियम मध्ये आपल्या मुलीला घेऊन एक मॅच बघत होता. आता टेक्सासचं वातावरण म्हणजे तिथे गरमी, आर्द्रता आणि नको तेव्हा येणारा पाऊस, तसेच डास, चावणारे डास यांचा त्रास. आणि ती मॅच बघताना अर्ध्या मॅच मध्येच पाऊस आल्यामुळे आणि डासांच्या त्रासामुळे या रॉय हॉफिन्सला सामना अर्धवट सोडून मुलीसकट बाहेर जावं लागलं. आता हे दुःख त्याच्या मनात शललं आणि या दुःखावर उपाय काय याचा तो विचार करायला लागला. आता रॉय हॉफिन्स ही कोणी साधी सुधी व्यक्ती नव्हती. रॉय हॉफिन्सला लोक प्रेमाने जज म्हणायचे, कारण 23व्या वर्षीच तो त्या हॅरिस काउंटीचा जज झाला होता. त्यानंतर 53 ते 55 या काळात तो ह्यूस्टनचा महापौरही राहिला. त्याचं भाषण, त्याचं कर्तृत्व, त्याचा खिलाडीपणा आणि हो, तो खेळाडूही होता, यामुळे तो लोकप्रिय होता. त्याला ह्यूस्टनची बेसबॉल टीम ह्यूस्टन कोल्ट .45 ही याची फ्रँचायझी त्याच्या नावाने घ्यायची होती. त्यासाठी अमेरिकेतल्या बेसबॉल टीम अरेंज करणाऱ्या
मोठ्या ऑर्गनायझेशनने त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला ही फ्रँचायझी देऊ, पण एक अट आहे, तुम्हाला एक क्लोज्ड बंदिस्त एअर कंडिशन स्टेडियम बांधावं लागेल ह्युस्टनला, तर आम्ही तुम्हाला ह्युस्टनची फ्रँचायझी देऊ. आणि झालं, रॉय हॉकिन्स कामाला लागला. त्यांनी खरं तर सुरुवात त्याच्या मनात ही होती की ह्युस्टन मध्ये एक एअर कंडिशन मोठा मॉल बनवायचा. विचार करा, गोष्ट 1958-60च्या दरम्यानची. आणि त्याने हा मॉलचा विचार सोडून लगेच स्टेडियम, तेही बंदिस्त आणि एअर कंडिशन बांधायचा संकल्प सोडला. त्यासाठी तो कुठे गेला असेल? रोम मध्ये कलोजियम पाहायला गेला. आता कलोजियम हे प्राचीन म्हणजे हिस्टॉरिकल ऐतिहासिक स्टेडियम. तिथे गेल्यावर त्याला त्याचा तो आकार आवडला. अधिक त्याला हेही कळलं की त्या काळी त्याच्यावरती ताडपत्री सदृश छत ठेवून लोक खेळांचा आनंद लुटायचे. आणि तिथेच त्याच्या डोक्यात आलं की ह्युस्टनला आपण असे बंदिस्त स्टेडियम बांधायचे. आता ते स्टेडियम बांधायचे म्हणजे किती मोठं असेल? अहो, 710 फूट व्यासाचे, बाहेरचा व्यास 710 फूट, आतला 640 फूट. आणि एवढं ह्यूज स्टेडियम बांधायचं म्हणजे काही गंमत नव्हती. आणि प्रेक्षक किती? 68,000. आणि या एवढ्या साईजचा ॲस्ट्रोडोम म्हणजे डोम बांधायचा, तर तो मग कसा बांधण्यात आला? त्यांनी लगेच वॉल्टर पी मूर या अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध स्टेडियम बांधणाऱ्या कंपनीला पाचारण केलं. आणि त्यांनी लॅमेला डोम या नावाचं छत त्यासाठी डिझाईन केलं. आता लॅमेला म्हणजे काय? तुम्ही एखादी परडी बघितली असेल ना, फुलांची परडी, किंवा ज्यात आपण वस्तू ठेवतो, फुलं ठेवतो, ती परडी कशी तयार करतात? तुम्ही जर नीट बघितलं तर फुटपाथ वरचा तो कारागीर सुरुवातीला बांबूच्या 4-6 पट्ट्या घेतो, त्या एकावर एक मध्यभागी ठेवून गोलाकार सर्क्युलर भागाने वर आणतो. आणि खालचा त्याचा बेस असतो, तर ते 4 पट्ट्या एकत्र आल्यामुळे एकदम जाडसर होतो. आता या पट्ट्या 90 डिग्रीजनी घेण्यापेक्षा त्या 45 अंशातून वाकवून हेलिकल पद्धतीने जर केल्या, म्हणजे एक पट्टी खालपासून 45 अंशांनी उजवीकडून आणि 45 अंशांनी डावीकडून अशी जर वर नेली आणि मध्ये मध्ये त्याला गोलाकार पट्ट्यांचा आधार दिला, आणि शेवटी जेव्हा ती परडी किंवा बास्केट पूर्ण होते तेव्हा त्याच्या एजला गोलाकार जाडसर पट्टी मारून आधार दिला की झाली ही परडी तयार. तीच उलटी केली की हा होतो लॅमेला डोम. आणि हा लॅमेला डोम अतिशय मजबूत असतो, पण तितकाच हलका असतो वजनाने, कॉन्क्रीट पेक्षा तर फारच हलका. तर त्यासाठी त्यांनी हे हेलिकल डोम बांधायला घेतलं. उंची होती 62 मीटर, आणि हो, जमीनही त्यांनी 25 फूट खोल खणली, कारण त्यांना डेप्थ तेवढी हवी होती, उंची हवी होती. आणि ही जमीन 25 फूट खणताना त्यांना लाईन स्टेबिलायझेशननी ती जमीन पण नीट करावी लागली. त्यासाठी आजूबाजूला जे खांब आहेत ते पण खूप खोल न्यावे लागले. आणि हे जे डोम बांधलं त्यासाठी त्यांना आधी 202 फूट उंच टेम्पररी टॉवर स्टीलचं तयार करावं लागलं. आणि जिथे जिथे गोलाकार रचनेत या डोमला मध्ये आधार हवा होता तिथे 37 टेम्पररी स्टीलचे टॉवर ठेवले. आणि या टॉवर्सच्या मदतीने त्यांनी रेडियल आणि सर्कम्फरन्शियल या आकाराचे स्टील डोम्स आणि स्टील बीम्स तयार केले. या स्टील ट्रसेस होत्या खरं तर. आणि हे स्टील ट्रसेस 62 मीटर वरून खाली आले आणि एका पेरिफरियल जागेवर त्यांना तिथे आधार देण्यात आला. आणि एकदा हे डोम कंप्लीट झालं की मग मधले आधार काढून घेतले आणि त्यानंतर हे डोम तयार झालं. पण त्यासाठी मेहनत फार लागली. आणि हे डोम एअर कंडिशन करायला 6 मोठी राक्षसी एअर कंडिशनिंग यंत्र वापरण्यात आली. प्रत्येकाची कपॅसिटी होती 3600 टन. म्हणजे तुम्ही विचार करा केवढी ही अजस्त्र कपॅसिटी, कारण ते एअर कंडिशन असल्याशिवाय लोक तिथे बसूच शकणार नाही. आता या स्टेडियमची जी इंटरेस्टिंग बाजू आहे
ती आपण पुढल्या भागात बघूया. मंडळी, आमच्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या चॅनेलला तुम्ही शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक जरूर करा.